सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा असे उद्गार स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्माने उपग्रहातून भ्रमण केल्यावर काढले. आपणही बरोबर म्हणायचं. ते म्हणताना रशियाला विसरायचं, कारण एकूण सगळा रुबाब असा होता की भारतानेच रशियाला ॲस्ट्रॉनॉटचं स्पेलिंग शिकवलं. स्वतःच्या देशाचा अभिमान जरूर धरावा, पण कधी? पोस्टातली पत्र वेळेवर पोचतील, मुलांच्या शाळा प्रवेशासाठी आईवडिलांना उर्ध्व लागणार नाही, झोपडपट्टीतील सैतानांना कुटुंब नियोजन समजेल, रास्ता रोको आंदोलनात संबंध नसलेल्यांची अडवणूक होते हे नेत्यांना समजेल, सामान्यातल्या सामान्य माणसाला पाण्याचा प्रत्येक थेंबाचं महत्त्व समजेल, बांधकामात अफरातफर म्हणजे अनेकांच्या मृत्यूचं उत्तरदायित्व आपल्यावर याची जाणीव जेव्हा क्रूर सैतानांना होईल आणि आपण देशाचं रक्षण कोणती संस्कृती जपण्यासाठी करत आहोत हे सैनिकांना समजेल, त्या दिवशी सारे जहासे म्हणताना रक्तवाहिन्यांना रक्त आवरेनासं होईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त होणारी रोषणाई पाहावी आणि घरी आल्यावर देवघरातलं इवलस निरांजन पाहावं. काय मोठं, काय छोटं. सभागृहाने पाडलेला टाळ्यांचा पाऊस, विंगमध्ये गेल्यावर सहकार्याने नुसता खांद्यावर ठेवलेला हात, ह्यातलं श्रेष्ठ काय? जास्त भूक कशाची? दोन्ही सारखंच. सभागृहाजवळ संजीवनी मंत्र असतो तर सहकार्याचा स्पर्श म्हणजे परीस. स्थळ बदललं की महात्म्य बदलतं. एक म्हणजे आकाशातली पुष्पवृष्टी आणि दुसरं म्हणजे मंगळ कार्यातलं गुलाब पाणी. कुणी डायरेक्ट शिवी दिली तर आपल्याला आजही ती सहन होणार नाही. प्रत्यक्ष शिव्यांपर्यंत जाण्याची गोष्ट तर सोडूनच द्या, पण एखाद्या प्रसंगी एखादी व्यक्ती इतरांना विचित्र वाटेल असं का वागते ह्यामागची कारण परंपरा आपण समजून घेत नाही. अनेक माणसं परस्पर एकमेकात आपल्याबद्दल काहीही बोलतात, कंड्या पिकवतात. कधी ना कधी ते आपल्यापर्यंत पोचेल अशी व्यवस्थाही करतात. इकडचं तिकडे करण्यात धन्यता मानणारी असंख्य रिकामटेकडी माणसं हाताशी असतातच. तोच त्यांच्या जीवनातील आनंद असतो आणि हीच वेळ आपण शांत राहण्याची असते. ज्याच्याजवळ जे देण्यासारखं असतं तेच तो दुसऱ्याला देतो. ते न स्वीकारणं म्हणजे जीवन जगण्याची कला. मी जेव्हा एखादी प्रेतयात्रा पाहतो तेव्हा मला वाटतं एक भलं मोठं पुस्तकच कोणीतरी जाळायला नेत आहे. माणूस जन्माला येतो तो कोरी पानं घेऊन. त्या पुस्तकाला प्रथम रॅपर चढवली जातात. एकदा हे बुक जॅकेट चढलं की पोशाखी जगात मुखपृष्ठाकडे पाहूनच ग्रह करून घेतले जातात. पुस्तकाची पुष्कळशी पानं इतरांसाठीच राखून ठेवलेली असतात. स्वतःला हवा तोच मजकूर लिहिण्याचं भाग्य कोट्यावधी माणसात एखाद्याचंच. अशाच अनेक पुस्तकांपैकी मी एक पुस्तक. त्यातली एकमेकांना स्टॅपल मारून काही पानं जखून ठेवली होती. अपमान ठेवावा, मनात मान सांगावा, जनात असं म्हणतात, पण कधी कधी मानाचे प्रसंगसुद्धा सांगता येत नाहीत. ती पानं मी आज उघडली. हा ग्रंथ कोणीतरी नेण्यापूर्वी. माणसाचं मन फार चलाक असतं. सल्ला मागण्याकरता ती सतत माणसं हेरत असतात आणि त्यातल्या जो सल्ला स्वतःला सोयीस्कर वाटेल तोच स्वीकारतात. त्यात स्वतःच्या स्वार्थाची भर घालून त्याचं तत्त्वज्ञान बनवतात आणि स्वीकारलेल्या व्यसनासकट आहे तिथंच राहतात. त्याशिवाय कोणत्या मान्यवर व्यक्तीने मला हे सांगितलं त्याचंही कौतुक करतात. कथाकथनाचा कार्यक्रम संपल्यावरचे क्षण कसे असतात? हे आयुष्यातले शून्य क्षण, मुक्त क्षण नव्हेत. शून्यातूनच सगळं निर्माण झालं म्हणतात, पण हे निर्मिती क्षण शून्य नव्हे, ते तुम्हाला उजाळ, एकाकी, पोरकं करणारं शून्य. तुमच्यावर जीवाभावाने उत्कुटाने तुटून पडणारी कुणीतरी सानिध्यात असणं ही त्या शून्याची गरज. त्याने बोलू नये, काही सांगू नये, काही विचारू नये, स्तुती नको, कार्यक्रमाचं कौतुक नको, त्याने फक्त असावं. त्या शून्य मनस्थितीत पुन्हा कार्यक्रम सुरू झालेला असतो. उणिवांचा मागोवा घेत उलट्या प्रवासाचा आरंभ होतो. कधी कधी काहीच नसतं, आपण फक्त असतो. कधी कधी हे क्षण चिरंतन स्वरूपाचे पण स्वतःची साधना नसल्यामुळे उत्तर हरवलेले प्रश्न समोर उभे करतात. हे सगळं काय आहे? का आहे? कधी सुरू झालं? कधी संपणार? मागं काय उरणार? किती काळ उरणार? वरवरची उत्तरं तयार असतात. हे सगळं काय आहे याचं आकलन तुला होणारच नाही. तू गप्प राहा. का आहे सांगता येणार नाही, कारण तू ह्याचा निर्माता नाहीस. हे कधी सुरू झालं? तुझ्या जन्मापासून हे सुरू झालं. महापालिकेच्या पिवळ्या कागदावर तुझी जी जन्मतारीख आहे तो जन्म नव्हे, ती केवळ तू कायद्याने सज्ञान कधी झालास याच्या तपासणीसाठी किंवा उलट तपासणीसाठी आवश्यक असलेली नोंद. त्यातला सज्ञान हा शब्द संपूर्ण अज्ञान दर्शवणारा. कॅलेंडरवरचे छापील चौकोन मागे पडल्याने माणूस सज्ञान होतो काय? ज्या दिवशी तुझ्या जाणीवांचा प्रारंभ झाला तो तुझा जन्म. तो दिवस टिपता येईल?
नो. नेमक्या कोणत्या दिवशी गर्भ राहिला हेही सांगता येत नाही. तरीही समज जाणीवा जाग्या झाल्या त्या दिवसापासून हे चक्र फिरू लागलं. कधी संपणार? तुझ्या शेवटच्या श्वासाबरोबर. मागं काय उरणार? काही नाही. तुझ्या पश्चात तुझं अस्तित्व किती? इतरांच्या जाणीवाई जितके दिवस राहतील तितके दिवस. कदाचित तुझं अस्तित्व तुझ्या हयातीतच संपल्याचं तुला पाहावं लागेल. लोकशाही तत्व म्हणून ठीक आहे, पण देशाचा कारभार करायचा म्हणजे शिस्तीचा बडगा हवाच. जिथं संस्कारच नसतात तिथे बडगाच हवा. आपल्या स्वतःच्या घरात ज्यांना आपण रक्ताचे नातेवाईक मानतो तिथे सुद्धा काही गोष्टी मनासारख्या व्हायला हव्या असतील तर घर चालवणाऱ्या माणसाला अधूनमधून रुद्रावतार धारण करावाच लागतो. आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला किंवा आईवडिलांना आपण अमुक तऱ्हेने वागलो तर आनंद होणार आहे, गैरसोय होणार नाही, ह्या समजुतीने वागणारी माणसं फार थोडी. अनेक घरातून स्वतःचेच नातेवाईक सांगून सुद्धा ऐकत नाहीत. असं का घडत असावं? आणि तेही स्वतःच्याच माणसांकडून. कारण झोनगिरीने वागलं तरी ते खपवून घेतलं जातं ह्याची खात्री आहे म्हणून ह्याच वृत्तीने देशातली माणसं वागतात. जे रुजलेलं असतं ते प्रकट व्हायला हवं, कारण त्यात काही ना काही अमर्यादित शक्ती असल्याशिवाय ते रुजत नाही आणि रुजलं तरी आचरणात येत नाही. शेवटी किती ऐकलं ह्यापेक्षा आचरणात किती उतरलं यालाच महत्त्व नाही का? बापू कसला विचार करतात? सुहासने प्लॅटफॉर्मवर आणलं कसलाच नाही. खोटी उत्तरं सोपी असतात. मी माझ्या अस्तित्वाचा विचार करतो हे सांगून काय उपयोग? अस्तित्व म्हणजे काय? समोरच्या हमालाला मी कोण हे माहीतही नाही, म्हणजे त्याच्या लेखी मला अस्तित्वच नाही. तो माझ्याकडे बघेल कधी? तर माझ्याजवळ मला उचलता येणार नाही असं सामान, एखादा डाग असेल तर. माझ्यापेक्षा माझ्या डागाला जास्त अस्तित्व. साहित्य, लेखन, कथन, कला कशाशीही त्याचा संबंध नाही, पण तो कायद्याने सज्ञान आहे. अवांतर, अज्ञान त्याच्या जगण्याचा आड येत नाही. मला तरी सर्वस्वाचं ज्ञान कुठं आहे? मी हमालच. मला फक्त माझं अज्ञान लपवण्याचं कौशल्य प्राप्त झालं. असंख्य डाग झाकण्याचे रंगीत कपडे अंगावर चढवलेले उरलेले बॅगेत घेतले. हमालाला तेवढाच डाग दिसणार आहे. अस्तित्व म्हणजे काय? त्याचा एका क्षणात अर्थ समजला. लोकांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्याचं सामर्थ्य म्हणजे अस्तित्व. अस्मिता नावाचा एक डाग. खरं तर अस्मिता हा पांढरपेशा शब्द. अहंकार हेच खरं. आपल्याला आपली उंची आहे त्यापेक्षा वाढवता येणार नाही, पण त्याच वेळेला आपली जी उंची आहे शारीरिक, बौद्धिक किंवा भावनात्मक पातळीवरची ती उंची दुसऱ्या कोणत्याही माणसाला कमी करता येणार नाही. मोठ्या उंचीवरची माणसं स्वतःचा मोठेपणा सोडतात, तसाच तो दुसऱ्याचाही विसरतात. काही मोठ्या माणसांना तर जाहीर कार्यक्रमात दुसऱ्याला क पदार्थ मांडण्याची हौस असते. अशा प्रसंगी त्यांची उंची कमी होते. तुम्ही कमावलेली उंची कमी होत नाही. माणसाने सामान्य आणि सामान्यच राहावं. मोठ्या माणसांबरोबर नम्रपणा स्वीकारण्याचा मोठेपणा त्यांच्यापाशी असतो आणि ते आहेत त्यापेक्षा लहान कधी होणार नाहीत. प्रतिसाद देणाऱ्या श्रोत्यालाच अस्तित्व असतं. आयुष्य हा एक प्रवाह आहे आणि प्रवाह म्हटलं की उतार हवाच. समाजाची सगळी कामं व्हावीत म्हणून श्रीमंत, गरीब, मध्यमवर्गीय, कुणी बुद्धिमान, कुणी बिंडोक हे चढ उतार हवेतच. याचा अर्थ ऐपतवाल्यांना सगळं माप आहे असं नाही. माणसाने मस्तवाल होऊ नये, पण काही ना काही कर्तृत्व प्राप्त झालं म्हणजे काही अपराध आपोआप पोटात घातले जातात. सगळ्या कामांची समप्रमाणात विभागणी केली ती समाज उभा राहावा म्हणून. कोणतेही काम करणारा माणूस हलक्या प्रतीचा नसतोच. समाज जीवन समृद्ध आणि प्रवाहासारखं गतिमान करणारं कोणतंही काम हलकं असेलच कसं? पण आपल्या राज्यकर्त्यांनी त्याला जातीचं रूप दिलं. जाती जमाती झाल्यामुळे प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसापासून लांब गेला. हे अंतर जितकं वाढेल तेवढा प्रवाह खंडित होईल आणि सत्ताधारी लोकांच्या खुर्च्या टिकून राहतील. आकाशाने मृग नक्षत्र लागल्यावर सरींचा अभिषेक करण्यासाठी कमळाचे द्रोण वापरले की जमीनही कवचकुंडल काढून देते. खाजगी असो किंवा सरकारी यंत्रणा असो, सर्वात वरच्या पदावरचा अधिकारी समतोल विचारांचा हवा. त्याला माणसांची पारख हवी, गुणवत्ता जोडणारी वेगळी नजर हवी. त्याची मर्जी माणसांवर नसावी, कार्यावर, कर्तृत्वावर हवी. कष्ट करणाऱ्या माणसाची तळमळ त्याला समजायला हवी. त्याने कायदा हातात घेऊ नये, पण न्याय अन्याय त्याला समजायला हवा. तुमची बाजू पटते पण मी काही करू शकत नाही ह्याला साधेपणा म्हणत नाहीत. ह्या पळवाटा झाल्या. वरिष्ठ अधिकाऱ्याने हाताखालच्या माणसांना यंत्रणेच्या बाहेर न्याय मिळवण्यासाठी घालवू नये.
करमणूक करणं आणि करून घेणं याचा एक थकवा येतो. एकामागून एक व्हिडिओ कॅसेट्स लावणारे महाभाग किंवा तासनतास हॉटेलच्या काउंटरवर बसून एक सुरी रडक्या गझल ऐकणाऱ्यांना मेंटल फटीग कसा येत नाही याचं मला कुतूहल आहे. ध्वनिमुद्रिकांचा मारा होणार नाही अशी एका हॉटेलची नितांत गरज आहे. ॲक्शन शब्दाची माझी व्याख्या वेगळी आहे. ज्या ॲक्शनचे रिॲक्शन पशुत्वाकडून माणुसकीच्या दिशेने होते त्यालाच मी ॲक्शन म्हणजे कृती म्हणतो. सरकारी यंत्रणेत, महापालिकेत अशा माणसांना शिक्षा करायची म्हणजे त्यांची बदली करणं हाच उपाय समजला जातो. तो माणूस नव्या ठिकाणी तसाच वागणार. बदलाने वृत्ती बदलत नाहीत. त्यापेक्षा वृत्तीत बदल घडवणं आवश्यक नाही का? वृत्ती बदलणं शासनाच्या फायद्याचं आहे. कसं काय? शासनाचा पैसा आता लायक रूपांतरण झालेल्या माणसांसाठी खर्च होईल. त्या माणसाचाही उत्कर्ष होईल. ॲक्शन म्हणजे शिक्षा अशीच व्याख्या का करायची? ॲक्शनचं नातं त्याऐवजी सुधारणा शब्दाशी जोडावं. म्हणजे आकस राहत नाही. चौकशी समित्या नेमाव्या लागत नाहीत. फायलींचे ढिगारे वाढत नाहीत. आध्यात्मिक शब्द वापरले की विकारांना विचारांचं स्टेटस मिळतं. त्या चालीवर अपेय पानाला संध्या करायची आहे म्हटलं जातं. संध्येतल्या 24 नावानं मागे सारतील एवढे ब्रँड जिभेवरच असतात. आता फक्त ग्लासांना कमंडलू म्हटलं की झालं. सर्वात जास्त दीर्घायुषी कोण? शाळेतला शिक्षक. शिक्षणाच्या व्यवसायात एखाद्याने 30 वर्ष घालवली आणि प्रत्येक वर्षी त्याच्या हाताखालून 50 विद्यार्थी गेले तर एकूण आकडा फक्त 1500 होतो. पण प्रत्येक दिवसाचे शाळेचे तास मोजले, वर्ग आणि त्यांच्या तुकड्या मोजल्या तर किती विद्यार्थी होतील? ते विद्यार्थी जितके वर्ष जगतील तितकी वर्ष त्या शिक्षकाचं आयुष्य. प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाच्या आयुष्यात वेटिंग पिरियड असतो. त्या काळातल्या वेदना ज्याच्या त्याला माहीत असतात. पण प्रसूती वेदनांशिवाय ज्यांना अपत्यप्राप्ती हवी आहे त्यांच्याबद्दल काय बोलावं? हाच जमाना सध्या वाढतोय. पुस्तकांपेक्षा माणसं वाचली तर ज्ञान होतं. पुस्तकं माहिती पुरवतात. चालती बोलती माणसं माहिती पडल्यावर खूप काही देतात. त्यासाठी माणसं वाचण्याचा कोर्स घ्यायचा नाही. कोर्स म्हटलं की अभ्यासक्रम आला, डिग्री, कॉलेज, विद्यापीठ आणि विद्यापीठ म्हटलं की सगळे घोळ आले. तेव्हा माणसं वाचण्याचा छंद घ्यायला हवा आणि त्यासाठी जीवनावर भरपूर प्रेम हवं. माणसं वाचायची एकमेव फी हीच, जगण्यावर प्रेम. पक्ष अथवा पक्षी आपलं दोघांवर फारसं प्रेम नाही. धुवांधार पावसाचं रुद्र रूप बघून शांत बसलेला पक्षी स्लोगस्वाना वाटतो. कारण त्यात मला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. कोणत्याही सत्तारूढ पक्षाचं स्वार्थी रौद्र रूप पाहून आणि विरोधी पक्षाचं जाता येता निष्क्रिय करणारं बंदचं हत्यार पाहून मी त्या पक्षासारखाच बेदरलेला असतो. शांत राहून स्वतःचं काम करणारा पक्ष आणि पक्षी कधी अस्तित्वातच नसेल का? मुंबईत पक्षी किती सांगता येणार नाही. अपक्ष हाही एक पक्ष असतोच. पाहिलेली गोष्ट जेव्हा फक्त रेटिनावरच उमटते तेव्हा चित्रपटगृहातल्या निर्लेप पडद्यात आपल्याला फरक नाही. ती गोष्ट जेव्हा चित्तावर ठसा उमटवते तेव्हा त्याची लेणी तयार होतात. व्यथा सांगण्यासाठी माणूस श्रोता शोधत असतो हे निव्वळ अर्धसत्य आहे. ऐकणाऱ्याला आपली व्यथा रास्त आहे असं वाटल्याशिवाय सांगणाऱ्याचं समाधान होत नाही हे पूर्ण सत्य. अस्मिता टिकवणं आणि दुसऱ्याची जोपासणं ही निकट गरज मैत्रीप्रमाणे संसारातही असते. पण मी नेहमी सांगत आलो त्याप्रमाणे त्यासाठी प्रथम जमेची बाजू दिसायला हवी. आयुष्यात माणसं तरतात कधी? तर जमेची बाजू जास्त असल्याशिवाय माणूस तरत नाही. ही जमेची बाजू कमी पडत असेल तर वाढवायची असते. ही बाजू वाढवणं म्हणजे गाणं येणाऱ्याने नाच शिकायचा असं नाही. तुम्ही गाणंच वाढवायचं. तुम्ही स्वयंपाकघर, घरदार ह्यातच रममाण होणारे असाल तर तेच काम जास्त सुबक करायचं. जगातलं सर्वात महत्त्वाचं नातं मैत्रीचं. पती पत्नी, आई बाप, मुलगा, सून, जावाई ह्या सगळ्यांशी मैत्रीचं नातं ठेवावं ही माझी धडपड असते. कारण हे एकमेव नातं असं आहे की तिथं डिक्टॅटरशिप नसते, पसेशनची भावना नसते, तर बिलॉंगिंगचा सूर असतो. हुकुमशाहीचा सूर उमटला की जाणावं दूध नाचणार आहे. आगीचा बंब खोटा कॉल मिळाल्यामुळे सुद्धा किती वेळा फसलेला असला तरी पुढच्या वेळेला हा कॉल खोटा असेल असं गृहीत धरू शकत नाही. तो फक्त आगीच्या स्थळी जाताना ठणाणा करीत जातो, परत येताना शांतपणे येतो. समाजातल्या कोणत्याही व्यक्तीच्या व्यथा ज्याला बघवत नाहीत त्याला निकटवर्तीयांचे अश्रू पुसता येणार नाहीत का? पण अश्रू पुसायला कासावीस झालेल्या रुमालाचं तुम्ही पायपुसणं करायला लागलात तर साखळी ओढल्याप्रमाणे
जर जाता येता अश्रुपात व्हायला लागला तर त्याचा दर्जा टाकीच्या पाण्यासारखाच होणार. आपल्याबद्दल एखाद्याला विश्वास वाटतो ही सुखावणारी भावना आणि अस्वस्थता वाटते, कारण तो विश्वास सार्थ ठरण्याच्या जबाबदारीची जाणीव. आय प्रॉमिस टू पेची घोषणा गव्हर्नरने जशी सगळ्याच नोटांवर केलेली असते, पण प्रत्यक्षात ते प्रॉमिस ज्याचं त्यालाच निभावून न्यावं लागतं. मैत्री म्हटलं की काय असावं काय नसावं ह्याचं चिंतन करावं आणि खऱ्या प्रेमाची व्याख्या लव डिसाइड्स व्हॉट इज रॉंग इन्स्टेड ऑफ हू इज रॉंग अशी आहे. छोटी ज्योत महत्त्वाची की भोवतालचा अंधार? माणसाने कुठे बघावं? अंधार लक्ष वेधून घेतो की ज्योत? ज्योतीचं आणि अंधाराचं दोन्हीचं समर्थन करता येईल. ज्योत आकाराने एवढीशी, अंधाराची व्याप्ती मोजण्या पलीकडे, पण कधी कधी ज्योतच अंधारावर प्रकाश टाकून त्याचा पसारा नजरेत आणते. जोपर्यंत स्वतःच्या वृत्तीचा शोध स्वतःलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेलं असतं सगळ्यांचाच. तो शोध संपला, नक्की काय हवं होतं याचा शोध लागला की समान दरम्यानचा शोध सुरू होतो. कारण स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा निश्चित गरजांचा पत्ता लागला म्हणजे संवादाची भूक वाढत जाते. गरजा आणि व्यक्तिमत्व हे शब्द खूप ढोबळ आहेत आणि काटेकोर सुद्धा. काहीतरी हवं असणं असं साधेपणाने म्हणता येईल. स्वतःच स्वतःला सापडणं हे महत्त्वाचं. कोणत्याही गरजा कमी लेखायचं कारण नाही. स्वतःचा पत्ता स्वतःला सापडला म्हणजे मग वायफळ शब्दांनी भरलेले संवाद खपत नाहीत. शब्दही नेमके हवे असतात. नेमकेपणाला सगळंच नेमकं लागतं. हा अभिप्रेत असलेला नेमकेपणा कधी एकाच व्यक्तीत एकवटलेला असतो, कधी तो विखुरलेला आढळतो. निरनिराळ्या व्यक्ती निरनिराळ्या कारणांसाठी आवडतात आणि म्हणूनच प्रत्येकाशी जुळणारे संवादही वेगवेगळे असतात. ह्या सर्व धडपडीतून चालतो तो पूर्णत्वाचा वेध. ते स्थळ सापडलं की माणसं तिथं स्थिरावतात. मखमलीचा अंगरखा घातला की बघणाऱ्याचे डोळे दिपतात, पण तो अंगरखा घालणाऱ्याला आतलं अस्तर स्पर्श करीत असतं. तशा काही व्यथा. ह्या परिस्थितीवर उत्तर असं असतं का? असलेलं उत्तर वेळ निघून जाण्यापूर्वी मिळतं का? आणि मिळणारं उत्तर मानवणारं असतं का? लग्न झालेल्या पुरुषाला दुसरी विवाहित स्त्री आवडणं आणि एखाद्या स्त्रीला दुसरा पुरुष आवडणं ही परिस्थिती समर्थनीय नसली तरी अटळ आहे का? युगानुयुग देशोदेशी ह्या कहाण्या घडत आहेत. नियती अथवा परमेश्वर कुठे आहे बापळा कुणास ठाऊक. ज्यांनी पण हे हेरलेलं आहे. विश्वामित्राचा तपोभंग असो, भस्मासुराचं भस्म करण्याचं काम असो, वा सुंदोपसुंदीत दोघांचा बळी घेणं असो, एकच अक्षर इलाज स्त्री. शब्द जन्माला येण्यापूर्वीपासूनच्या ह्या कहाण्या. त्यानंतर माणूस बोलू लागला म्हणून काय झालं तर परस्त्री का आवडते ह्याचं समर्थन करू लागला. कहाणीत फरक नाही म्हणूनच वाटतं. ह्या स्वरूपाच्या समस्येवर उत्तर नसतं. असतात फक्त कारणं आणि उपाययोजना. संपत आलेल्या जाणीवेच्या दुःखावर दवा नाही. भावगीत व सुगम संगीत गाणारा गायक आणि ते गाणं स्वरबद्ध करणारा संगीत दिग्दर्शक ह्यात जेवढं अंतर असतं तेवढंच अंतर लेखकाने स्वतःची कथा स्वतः सांगणं आणि ती कथा इतरांनी सांगणं ह्यात राहणार. प्रत्येक संगीत दिग्दर्शकाजवळ गळा असतोच असं नाही, पण संगीताचा सातत्याने विचार असतो. ज्या ज्या गायकांनी निव्वळ आवाज वापरले त्यांचं गाणं तिथंच राहिलं. ज्यांनी गळ्याबरोबर मेंदूही वापरले त्यांचं गाणं टिकलं. आवाज आणि विचार ह्या दोन्ही गोष्टींचा ज्या संगीतकारांच्या बाबतीत संगम झाला तिथं अलौकिक प्रत्यय येतो. श्री गजाननराव वाटवे अजून ऐकावेसे वाटतात तीच गोष्ट बाबूजींची. हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेली लताची गाणी लतापेक्षा सरस वाटतात. कथाकथन हा पाठांतराचा कलाविष्कार नव्हे, नाटकापासून हा लांब आणि वेगळ्या मंचावर उभा राहिलेला वेगळाच प्रकार आहे. कथनात नाट्य हवं पण नाटक नको. अभिनय हवा पण त्यासाठी अभिनेता नको. विलक्षण स्मृती हवी पण पाठांतर नको. असं काहीसं ते आहे. हातात लायटर प्रत्यक्ष न घेता सिगारेट पेटली पाहिजे किंवा प्रत्यक्ष उदबत्ती न लावता सुगंध पसरला पाहिजे. यासाठी एकच मेहनत, एकच तपश्चर्या. आराधना एकाच दैवताची. ते आराध्य दैवत म्हणजे शब्द. आशयाच्या जास्तीत जास्त जवळ जाणाऱ्या शब्दांचा सातत्याने शोध. त्यासाठी नेहमीच छापलेल्या शब्दांऐवजी बोलल्या जाणाऱ्या शब्दांची शिकार करावी लागते. वियोगाची दहशत एका क्षणात रंगमंचाची धुळवळ करते. संध्याकाळच्या संधी प्रकाशातही जो टवटवीत राहिला त्याने दिवस जिंकला. कलेचा विकास व्हावा हा निखळ हेतू मनात असला की कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध दावा असूच शकत नाही. कलावंतांच्या अस्वस्थ मनस्थितीबद्दल आसपासची दुनिया त्याचा फार काळ विचार करीत नाही.
कलावंताला फक्त निर्मितीच्याच वेदना असतात आणि त्या त्यानेच निर्माण केलेल्या असतात असं आजूबाजूची माणसं झटपट ठरवतात. आपण अविचाराने आणि अकारण केलेल्या एखाद्या उर्मट बेपर्वाई हातवाऱ्याने हळव्या मनाच्या माणसाचं विश्व उद्ध्वस्त करू शकतो याची जाणीव इतरांना नसते आणि ती जाणीव आपण करून घ्यावी याची त्यांना भूकही नसते. जवळचीच माणसं असं का वागतात? कारण त्या वाचून त्यांचं काही अडत नाही, त्यांच्या किमान गरजांना धक्का लागत नाही आणि ज्यांना नुसतं जगायचं आहे त्यांचं जगणं किमान गरजांवर भागतं. संवेदनाक्षम मन लाभलेल्या कलावंताला एकदा समजूत घालण्याच्या पलीकडच्या तीरावर पोचवला की बाकी सगळे चांदण्यात चालू दे. मंद नाव नाविका म्हणत नौकाविहाराला वेगळे. म्हणूनच कलावंताच्या मनातही वर्षातून महिन्याकाठी किंवा दिवसाकाठी ही किती वेळा कोजागिरी सांडून जाते ह्याची अगदी जवळच्या माणसांना पण चाहूल नसते. प्रत्येक श्रोत्याशी स्वतंत्र संवाद होतो. अनेकांशी एकाच वेळी बोलत असतानाही त्यापैकी एकेकाशीच बोलण्याची किमया आणि त्याचा आनंद ह्या माध्यमात मिळतो. गर्दीत एकांत मिळाल्याप्रमाणे रंगमंचावरून जेव्हा श्रोते दिसतात तेव्हा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहून एक शब्दातीत गंमत वाटते. संपूर्ण सभागृह जरी खळाळून हसत असलं तरी त्यातही एखाद्याचं हसणं त्या सगळ्यांपेक्षा वेगळं असतं. 3 टायरने रात्री प्रवास करायची वेळ आली म्हणजे गाडीचा खडखडाट भिडून एखाद्याचं धोरण जसं आपलं वेगळं अस्तित्व प्रकट करतं तसे हे हसणं. अत्यंत महागडी न परवडणारी खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशेब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती गोष्ट म्हणजे आयुष्य. मन रमवणं या नावाखाली गप्पा गोष्टी, दिवसचे दिवस पत्ते खेळणं, पार्ट्या, सिनेमेचे सिनेमे बघत सुटणं, निंदा नालस्ती, गॉसिपिंग, शॉपिंग, बुद्धीला चालना न देणारी नटनट्यांच्या भानगडींची साप्ताहिक वाचणं आणि ह्यापैकी काहीही नसेल तर दिवसचे दिवस लोळून काढणारे बहादर या समाजात आहेत. आपण एखादा कथाभाग हजारो श्रोत्यांपैकी सहानुभूतीचा प्रांत कुणाच्या बाबतीत ठरतो, अनुभूतीच्या कुणाच्या तर प्रत्यक्ष अनुभवाचाच भाग कुणाच्या आयुष्याचा ठरतो हे सांगणं मुश्किल. प्रत्येकाच्या जखमा वेगळ्या, त्या जखमा करणाऱ्या व्यक्ती वेगळ्या, प्रसंग वेगळे, त्यापैकी खपली धरलेल्या किती आणि सतत वाहणाऱ्या किती हे कसं सांगायचं. अश्रुपात आवर्तानं आल्याने त्यातल्या काही दिसतात, अन्वय समजत नाही तर त्या फक्त प्रगट होतात. पण काही माणसांजवळ हळूवार जागी वाढ झाला तरीही त्यावर हास्याचा बुरखा चढवण्याचं सामर्थ्य असतं. अशा माणसांच्या जखमा शेवटपर्यंत समजत नाहीत. सगळ्या चांगल्या माणसांची एकमेकात ओळख व्हावी आणि सगळीकडे संवादाचा एक प्रचंड वाद्यमेळ निनादत राहावा यासाठी खूप आयुष्य उधळलं. अनेक वाद्यवृंद माझ्याभोवती निर्माण झाले. अनेक वाद्यवृंदांनी मला नेमकेपणाने वगळलंही. वाद्यवृंदांपेक्षा स्वर महत्त्वाचा. संगीतापेक्षा मी जिथं वादकांवर जास्त भाळते तिथं सुरांपेक्षा असुरांचे फटके जास्त खाल्ले. त्या फटक्यांनी माझ्या मनाच्या अनेक बासऱ्या भिंजून गेल्या, पण मैफिलीचा सूर अबाधित राहिला. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. स्वरांची जखम झालेल्या माणसाची मैफिलीची खोडही मेल्याशिवाय कशी जायची. पण आता वाद्यवृंदात मन रमत नाही. आता एखाद्या आर्तस्वराची हाक पुरेशी वाटते. त्या उत्कट स्वराची प्रतीक्षा करण्यात खूप वेळ चांगला जातो. तो सूर कसा असेल ह्याचं रूप स्पष्ट नाही. तो कोणत्या दिशेने येईल, कोणत्या वेळेला, मुलतानी, मारवा, पुरिया, यमन, जय, जयवंती, मालकंस यापैकी कोणत्या रागाचं आणि वेळेचं बोट धरून येईल. तो स्वर मला पेलेल का? षडच पंचमातून गांधाराचा साक्षात्कार होईल का? ह्याचं उत्तर मिळणं अशक्य आहे. मग तोपर्यंत काय करायचं? हेच करायचं. मैफिलींचा शोध घेत फिरत राहायचं, कधी मान तर कधी जोगिया. कारण ही जित्याची खो, ह्या जित्याला दुसऱ्या जित्याचीच खोड आहे. हा जीव म्हणूनच वाचताना फार रमला नाही. कोणत्याही अभ्यास वा व्यासंग ह्या जीवाला साधला नाही. आजूबाजूची चालती बोलती माणसं हीच ह्या जीवाची लायब्ररी आणि लॅबोरेटरी. म्हणूनच माणसाच्या ह्या प्रयोगशाळेत हा जीव जितका रमतो तितका अन्यत्र कुठेही रमत नाही. ऑपरेशन केलं की पेशंट खटखटीत होईल. फक्त ऑपरेशनचा ताण सहन करण्याची शक्ती पेशंटमध्ये येऊ दे. अशा अवस्थेत कित्येकांना इथली यात्रा संपवावी लागते. आपण कुणाला ओळखू शकलो नाही, आपल्याला कोणी ओळखलं नाही असे विचार करून अस्वस्थ होऊ नका. ओळखीचं नातं माणसांपेक्षा प्रसंगाशी जास्त असतं. प्रसंगाशी जास्त भांडलेलं असतं आणि प्रसंग नेहमीच अनोळखी असतात, परके असतात. परक्यासारखे येतात आणि परक्यासारखेच जातात.
1946 सालापासून मी मुंबईसारख्या नित्य झगबगणाऱ्या शहरात राहतोय. माझ्या अवतीभोवती मी सतत धावणारी माणसं बघतोय. पैसा, प्रतिष्ठा, ऐपत, मोठी जागा, नवनवीन वस्तू, प्रलोभनं या सगळ्यांमागे धावण्यात एक जीवघेणी शर्यत पाहतोय. एकही शांत मन, निवांत चेहरा आणि तृप्त वस्तू अनेक वर्षात पाहिलेली नाही. आपल्याला काय हवंय हे अनेकांना समजलेलं नाही. ज्यांना समजलंय त्यांना ते मिळालेलं नाही. ज्यांना मिळालंय तेवढ्यावर ते राजी नाही. सतत हुरूर, सतत काहू, उद्याचा विचार न करता किंवा जो असेल तो उद्या स्वीकारायचा असं म्हणत किती टक्के माणसं पडपड कुडी धरणीवरी म्हणत दुसऱ्या क्षणी झोपत असतील कोण जाणे. इतकं दमायचं की रात्री झोप आलीच पाहिजे असं म्हणणारी माणसं न कळत निद्रानाशाचंच भय व्यक्त करतात. बदली केलेल्या माणसाची कोणतीही सोय आपलं सरकार करीत नाही. लाखो लोकांची घरटी चुकीच्या धोरणांपायी, गैरकारभारापायी, बेपर्वाई वृत्तीने उद्ध्वस्त करणारे हे शासन अजून सुखात नांदत आहे. संशयाने एखादा समजूतदारपणाची वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करीत नाही. वाईट म्हणजे कसा ते सांगा ना. सुंदर स्त्रीकडे आपापल्या नजरेने पाहणारा इतकंच ना. मग पुन्हा तेच सांगते, आपण सुखात आहोत हे जसं 4 लोकांना समजावं असं तुम्हाला वाटतं, तसंच आपण सुंदर आहोत हेही इतरांना समजावं असं आम्हाला वाटतं. नेहमीप्रमाणे बोरी बंदरवरच्या रांगा पाहून परत आलो. दिवसाचे 24 तास आणि 10 दिशा माणसं फिरत असतात. भारताच्या लोकसंख्येपैकी 30% माणसं कायम स्टेशन्सवर आणि गाडीतच राहतातच की काय कळत नाही. 60व्या 70व्या क्रमांकावर उभं राहायचं इथंही मी कधी पहिल्या दिवसात आलेलो नाही. दीड तासाने खिडकीपाशी पोचल्यावर तिकीट शिल्लक नाही ते समजण्याची या देशात सोय आहे. इंडिकेटर चांगल्या अवस्थेत असायलाच हवं असं बंधन नाही. सरकार अथवा रेल्वे खातं यांना आपण एकूण यंत्रणा चालवायला किती असमर्थ आहोत याची पूर्ण जाणीव आहे. ती जर नसती तर हमे खेद आहे चा टाहो त्यांनी जाता येता स्पीकरवरून फोडलाच नसता. जाणीव असली की सुधारणा घडवून नाही आणली तरी चालते, कारण 90% जनता सरकारला जाणीव आहे एवढ्यावरच खुश असते. पोट्या पाण्यासाठी अविश्रांत श्रम करावे लागतात. त्यामुळे एवढ्यावर खुश राहण्यापलीकडे त्यांच्याही हातात आणखी काही नसतं. उबग येतो तो शब्दांचा. एखाद्या थोर माणसाची हत्या झाली म्हणजे हे कृत्य भ्याडपणाचं आहे. ह्या प्रकारची गय केली जाणार नाही. माणुसकीला काळीमा, मानवतेची विटंबना, निंद्य कृत्य इथपासून क्षमस्व व्यत्यय ह्या शब्दांपलीकडे जाणीव व्यक्त केली जात नाही. राज्यकर्त्यांकडून कृती केलीच जाणार नाही हे आता सगळ्यांना माहीत आहे. शब्द तरी वेगळे असावेत इतक्या माफक अपेक्षेपाशी बंधने हैराण झालेला कॉमन मॅन येऊन थांबलाय. रेल्वेचा प्रवास हा एका मोठ्या प्रवासातला छोटा प्रवास. ह्या काही तासांच्या प्रवासात आपण किती मशगूल होतो नाही, किती धास्तावलेला राहतो. 4 गटका बसायला मिळावं म्हणून केवढी पळापळ. एक राखीव जागा मिळवण्यासाठी आपण जी धावपळ करतो ते CNGवर जर वाचवली तर तेवढ्या शक्तीत आपण उभ्यानेही प्रवास करून जाऊ शकतो. पण नाही, गाडीत बसायला मिळणं हा प्रवासी जणू आपला अधिकार आहे असं आपल्याला वाटतं. तेवढेच पैसे भरून काही माणसं बसू शकतात आणि काहींना उभं राहावं लागतं. ही विषमता आपण पचवू शकत नाही. हक्कावर अतिक्रमण आणि अहंकारावर वाढ एवढ्या भावना बसायला जागा न मिळाल्याने निर्माण होतात. जिथून निघालो ते स्टेशन प्रवासाच्या प्रारंभी माहीत नाही. शेवटचं स्टेशन कोणतं ते कधी येणार त्याचा पत्ता नाही. प्रवासात मनाजोगते सोबती मिळतील याची शाश्वती नाही. त्यातूनही माणसं शास्त्रज्ञ होतात, गायक होतात, समाजसेवक होतात, तत्त्वज्ञानी, कलावंत, नट, नाटककार, किती यादी सांगावी. ही सगळी माणसं जीवनाचा अन्वय शोधतात आणि अशाश्वत अज्ञानाचा प्रवास सुखमय करतात. माणसाचा मृत्यूपेक्षा भयंकर शत्रू कुणी असेल तर तो म्हणजे अहंकार. ऊस देखील कुंतून खाणारी काही माणसं असतात. अशा तमाम 2 पायाच्या जनावरांना निर्मनुष्य जंगलातही फुलं फुलतात ते जमीन आपपर भाव ठेवत नाही हे सांगण्यासाठी आणि कोजागिरीचं चांदणं वाळवंटावरही पडतं यातली विशालता समजणार नाही. माणसाची एक मोठी मजा आहे, त्याच्या मनात एक झाड असतं. वनस्पतीशास्त्राचे कुठलेही नियम न पाहता ते वाढत असतं. निसर्गात त्या झाडाला तीच ती फुलं फळं येतात.
मनातलं झाड मात्र असं बहरतं की त्याच्यावर असंख्य प्रकारची वेगवेगळ्या रंगाची किती पाकळ्यांची फुलं येतात. एकजोहाचं फूल जसं गुच्छासारखं दिसतं तसाच गुच्छ असावा तो, परंतु प्रत्येक कळी वेगळ्या आकाराची, रंगाची असं वाटतं. अशा या आतून फुललेल्या झाडांतूनच नाती निर्माण होतात की काय, या नात्यांची व्याख्या करता येत नाही. जन्माबरोबर मिळालेली नाती निश्चित असतात, जन्मसिद्ध असतात. अपघातातून ओळखीने जी नाती निर्माण होतात ती संमिश्र स्वरूपाची असतात. आईच्या भावाला मामा म्हणतात अशासारखी त्यांची व्याख्या करता येत नाही. बरीच कसली तरी सरमिसळ त्यात असते आणि मुख्य म्हणजे तार कुठेतरी जुळलेली असते. पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण लयलूट करायची ती सुगंधाचीच. माणूस माणसाला अद्याप समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. अगदी किरकोळ घटनांनी वा एखाद्या निसट्या वाक्याने त्याचं मूल्यमापन करायचा खटाटोप करतात. साध्या प्रसंगांना आपल्या ध्यानीमनी नसलेले हेतू चिकटवतात. शब्दांचा विनियोग फक्त इतरांना दुखावण्यासाठी करतात. सुधीर मोघे म्हणतात त्याप्रमाणे खंजीर धारदार कबूल, परंतु तो तर केवळ निमित्त असतो. खंजीर पेलणारा हात मात्र न बुजणारी जखम करतो. मला पुष्कळदा प्रश्न पडतो की एखाद्या नामवंत माणसाचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं इथपासून अन्य तपशिलात कुणाला स्वारस्य असतं. कलावंताचं आणि रसिकाचं आमनेसामने जे 3 तासाचं नातं असतं त्यातला प्रत्येक क्षण त्याने चिरंजीव करायला हवा आणि त्याने प्रत्येक प्रयोगात केलं पाहिजे. इथं कालची मैफिल रंगून उपयोग नाही. तुमच्या नावामागे अभिनय सम्राट, गानकोकिळा, गानतपस्विनी अशा लोकमान्य किंवा पद्मश्री, पद्मविभूषणासारख्या सरकारी खिरापती ह्यापैकी काहीही असो, रसिकांच्या मनातलं सिंहासन कायम रितं असतं. इथं प्रत्येक प्रयोगात राज्याभिषेक व्हावा लागतो. या सिंहासनासाठी एखादा शपथविधी करून कारकिर्दी संपेतो. धुमाकूळ घालण्याची लोकशाही नाही. प्रत्येक प्रयोगात रसिकांकडून राजवस्त्र मिळवायची आणि ह्याची दान देवा होई तो शपथविधीचा सोहळा करावा लागतो. अहंकार आंधळाच असतो असं नाही, पंगूही असतो. अशा काही परिस्थितीत आपण सगळे वाहतो. त्यातही बंगल्यात बालपण गेलं तर चाळीत, वाड्यात, खेडं, तालुका, जिल्हा, शहर असे कितीतरी स्तर आपल्याला घडवत असतात. ह्यातल्या जितक्या घटना आपण जाणीवेने टिपल्या असं मानतो त्याच्या कैकपट अधिक गोष्टी आपल्या सुप्त मनाने नोंदवून ठेवलेल्या असतात. उत्तरार्धात त्यातली कोणती पेशी कार्यरत होऊन ती घटना आपल्यासमोर साकार करेल आणि कदाचित आपल्याही वृत्तीला न पेलणारा निर्णय घ्यायला भाग पाडेल हे सांगणं मुश्किल. भूतकाळातल्या कोणत्या व्यथेने क्षणात प्रकट होऊन कोऱ्या करकरीत वर्तमानातल्या क्षणावर गारूड केलं ह्याचा पत्ताही लागत नाही. अशा असंख्य दृश्य रेघांनी आणि सुप्त दृश्य चऱ्यांनी पृष्ठभाग मलिन झालेल्या पाटीसहित आपण अंतरपाटापलीकडे उभे राहतो आणि ह्यापेक्षा वेगळ्या रेघोट्यांनी आच्छादित झालेल्या पाटीला अंतरपाट दूर होताच माळ घालतो. अशा 2 पाट्यांवर सावधानाची अक्षरं कशी उमटणार. अंगार फुलला तर शब्द ठिणग्यांसारखे उसळतात, शृंगार फुलला तर मात्र शब्द विसतात. तसंच दुःखाला पारिजातकाच्या सड्या इतकी शब्दफुलांची रास टाकता येते. आनंदाच्या प्रसंगी मात्र शब्दांचा बहर कुठे जातो. सगळं झाड थरथरत राहतं ते वेगळं, कदाचित तोच सड्डा आतल्या आत कोसळत असावा. सगळ्या देहाचीच जर एक पुष्पमाला झाली तर बाहेर सडा पडणार कसा. निसर्गाची ही जी किमया आहे तिथं मी नतमस्तक आहे. तसं मी सगळ्याच चमत्कारांसमोर वाकलेला आहे, पण तरीही काही साक्षात्कारांसमोर नमस्कारांचंही भान राहू नये इतका गोंधळलेला असतो. कुणाला आपण साधा नमस्कार करतो, कुणाला वाकून, तर क्वचित कुठे साष्टांग. तसं इथेही होतं. शृंगार आणि अंगार एकाच शरीरात सामावून असलेले हे भाव पण स्वतःचं अस्तित्व प्रकट करतानाचे दोघांचे आविष्कार किती विरुद्ध. बारीक सारीक गोष्टीतूनच देवगण, माणूसगण, राक्षसगण प्रकट होत असतं. निरीक्षणाशिवाय, परीक्षणाशिवाय लक्ष नवलक्षणांचा अभ्यास अशक्य. वेगवेगळ्या भूमिकातून व्यक्तींचा वावर कसा होतो हे पाहिल्याशिवाय माणसाचा सर्वांगीण विचार होत नाही. हे आवश्यक आहे. प्रेमात पडलेली व्यक्ती फार प्रियकर असते. ती प्रिय असेल तेच बोलते, प्रिय असेल तेवढंच बघते, ऐकते, स्पर्शून घेते. प्रियकर म्हणजे आदर्शवाद, माणूस म्हणजे वास्तववाद. समाजाचा आणि तुमचा सहवास 3 तासांचा, पण 24 तासांचं नातं घराशी. माणूस म्हणून ज्या काही उणिवा असतील त्याचे काटे घरातल्यांना खुपत असतात. त्यापायी इथं गुलाबही फुलतात. हे घरातील माणसं कधी विसरतात तर कधी नाकारतात.
म्हणूनच काही काळ तरी घरातल्यांना फक्त फुलं दिसली ह्या जाणीवेने झाड थरारून जातं तसा घरातला प्रतिसाद मिळाला म्हणून माझं हॉलकडे लक्ष नव्हतं. कलावंतासाठी जे जे करता येईल ते करण्यासाठी समाजातली छोटी मोठी माणसं फार झटतात. खरं तर छोटी माणसं मोठी माणसं असं काहीच नसतं. संपूर्ण रामरक्षा मोठी की नुसतं राम हे नाव मोठं. योग्य वेळी योग्य ड्रायव्हर भेटल्याशिवाय संसाराचा गाडा चालत नाही. आपण आपला संसार चालवतो असं रुबाबात म्हणण्यात काही अर्थ नाही. अनेक ज्ञात अज्ञात सारथ्यांच्या हातात आपल्या संसाराचे अनंत लगाम असतात. फक्त दुसऱ्या माणसांसाठी नियमांवर बोट ठेवणाऱ्या आडमुठ्या ड्रायव्हर्सपायी आपली साधी साधी कामं कशी रखडतात हे आठवून पाहावं आणि अचानक एखादा असाच सारथी लाभल्यामुळे रेंगाळलेली कामं कशी हा म्हणता झाली आहेत ह्याचंही स्मरण ठेवावं. आर्किटेक्चर ह्याची व्याख्या इट इज अन आर्ट अँड सायन्स ऑफ बिल्डिंग अशी आहे. आर्ट आणि सायन्स हे दोन्ही शब्द संसाराच्या व्याख्येत बसवता येतील. संवाद काय करायचा ही कला झाली तर तो कसा करायचा हे शास्त्र झालं. ही बेरीज ज्याला जमली त्याच्या संसारात किलमिश वजा होऊन बाकी उरेल तो आनंद. समाधानाचा गुणाकार आणि वैफल्याचा भागाकार. कथा सांगताना आणि संपताना तुम्हाला काय वाटतं? मी नतमस्तक होतो. का? कुणासमोर? वरच्या शक्तीसमोर. ह्या कथा त्याच्या असतात. तो एकेका भावाने प्रकट होताना माझा वापर करतो. तो शब्द पुरवतो. समस्यांचा आणि स्वप्नांचाही वर्षाव करतो. काही कथा माझ्या असतात काही त्याच्या. त्याचा शब्द समोरच्यांनी ऐकावा इतकं सामर्थ्य त्याने मला द्यावं. ह्या भाराने मी थकून जातो. हे सगळं व्यक्त करण्यासाठी मला कविताच व्हायला हवी पण जमत नाही. अति उत्कट असं काही असतं तेव्हा कविताच ती उत्कटता पेलून धरू शकते असं कायम वाटतं. शी किती गलिच्छ विचार आहेत तुमचे. गलिच्छ म्हण किंवा आणखी कोणतंही नाव दे पण विचार तेवढेच खरे आहेत. माणसं माणसांना वापरतात. राज्यकर्ते जनतेला वापरतात. फार कशाला? एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला वापरतं. आईबाप मुलांना वापरतात. मुलंही नंतर तेच करतात. नाहीतर ज्यांचा उपयोग संपलेला आहे अशा आईवडिलांची वार्धक्यात ससे होलपाट झाली नसती. कुणी भावनात्मक गरज भागवण्यासाठी, कुणी सुशिक्षितपणाच्या नावाखाली, कुणी केवळ आर्थिक लाभासाठी तर कुणी फक्त विकृत आनंद शमवण्यासाठी. कारणं वेगवेगळी असतात पण माणसं एकमेकांना वापरतात. विचार करा. तुमच्या नोकरीची तुमच्या संसाराला नितांत गरज आहे हे जर तुम्हाला स्वतःला पटलं तर तो जीवनक्रम खळखळ न करता स्वीकारा. त्यानंतर सगळ्या प्रायोरिटीज बदलतील. त्याचंही मग स्वागत करा. नोकरी की अपत्य ह्यातही आग्रह कशाला हे ठरवणं आलं. हा सगळा तिढा अवघड का? तर ह्या वेगवेगळ्या पातळीवरच्या डिमांड्स आहेत म्हणून. नोकर धर्म श्रेष्ठ की मातृत्वाची भावना? प्राप्ती की अपत्य? अपत्य प्राप्ती हा मग एकच शब्द उरत नाही. तिथंही प्राप्ती हा शब्द प्रथम लिहायचा की अपत्य? अपत्य आणि प्राप्ती दोन्ही साधायचं म्हणजे मूल नोकराकडे किंवा सासू अनविलिंग गार्डियन की विलिंग. अपत्य झाल्यावर कळणार. नाहीतर मग शेजारी. थोडक्यात म्हणजे त्या निष्पाप पिल्लाला आई सोडून कुणीही बाप परकाच असतो. स्त्री ही क्षणाची पत्नी, अनंत काळाची माता असं एक वचन. ह्या उलट पुरुष हा क्षणाचा पिता आणि अनंत काळाचा. मोकळ्या जागेत पुरुष पिता खऱ्या अर्थाने झाला नाही. झाला तर नाहीतर पती. डिक्टॅटर जो शब्द असेल तो. शाळा, अभ्यास, संगोपन, शुश्रूषेबरोबर नोकरी. त्यातही स्त्रीला म्हणजे बायकोला नवऱ्यापेक्षा पगार जास्त असला तर किती नवऱ्यांना खपतं. नोकरीमध्ये परपुरुष मैत्री न संपणारा विषय. पुन्हा नोकरीचा रुबाब दाखवू नकोस ही अरेरावी आहेच. स्वतःला होणाऱ्या यातनांसाठी मोठं भ्याड वापरायचं पण इतरांच्या संदर्भात एका अश्रूनेही भांडं ओसडून जाईल इतकं छोटं ठेवायचं. एखाद्या व्यक्तीच्या प्रपंचात जेव्हा काही व्यथा निर्माण होतात तेव्हा त्याला इतर व्यक्तीपेक्षा परिस्थिती जबाबदार असते. ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला कमी अधिक प्रमाणात जाणवते. काहींना जणू भूकंपाचे धक्के बसतात तर काहींना केवळ वेधशाळाने नोंद केली तरच समजतं. जी व्यक्ती मनाने जास्तीत जास्त संवेदनक्षम असते तिलाच तातडीने त्या वातावरणावर उपाय हवा असतो. हा उपाय कधी प्रत्यक्ष स्वरूपात हवा असतो तर कधी निव्वळ शब्दांची फुंकर पुरते. स्वतःच्या यातनामय आयुष्यक्रमाची आणि भावनात्मक ताणतणावाची तितक्याच लहरींवर दुसऱ्या कुणाला तरी जाणीव आहे आणि ती व्यक्ती ही तेवढीच बेचैन आहे एवढाही आधार काहींना पुरेसा असतो.
अशा आधाराची आवश्यकता निर्माण होणं आणि 4 भिंतींच्या घरकुलात तसा हात न मिळणं इथंच कुठंतरी वाळवी लागली आहे याची साक्ष आहे. घरकुलाच्या बांधकामात कुठंतरी ओळ आहे. मी व्यवसायाने आर्किटेक्ट असूनही सांगतो की भिंतीत ही अशी ओळ नक्की कुठून येते हे शोधणं अशक्य असतं. पुनर्बांधणी करणं हाही इलाज योग्य ठरत नाही. एखादी व्यवस्था अशी असते, वाळवीचा बंदोबस्त एक वेळ करता येतो, पण बांधकामात ओल कुठे वा का आहे हे भल्या भल्या तंत्रज्ञांना कळत नाही. तशी एखादी व्यथा रुखरुखीची पाळामुळं किती खोलवर गेलेली आहे ते उकलत नाही. मानसोपचार तज्ज्ञ त्याचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याचं उच्चाटन करू शकत नाहीत. पुस्तक वाचून सरगम कळते, पण संगीताचा कान तयार व्हायला सूरच झिरपावे लागतात. तसंच स्वयंपाकाचं बाईच्या हाताचा गुण पुस्तकाच्या पानांना येत नाही. व्याकरण शिकून कवी तयार होतो का? कवीच्या प्रतिभेप्रमाणे शास्त्र बदलावं लागतं. ताठ मानेने राहावं. जेव्हा जशा आहात तशाच राहा. आत्मविश्वासाने वावर करावा. आपली प्रेम करण्याची शक्ती कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. खळकाळ प्रदेशावर पाऊस पडला की तिथं निर्मिती होणार ती शेवाळाचीच. काळी मातीच फक्त योग्य प्रतिसाद देते. प्रतिसाद देणारं मन साथ देणारे मना इतकं विशाल असतं. बरसणारा मेघ, काळी माती आणि खडक याचा हिशोब मनात ठेवून बरसत नाही. तेव्हा जशा आहात तशाच राहा. आठवणी येतील तर येऊ देत, काहीच चुकवू नये. विस्मरण व्हावं याची केवलवाणी धडपड म्हणजे स्मृतीचेच वाढदिवस साजरे करणे. तेव्हा त्यात शक्ती घालवू नये. आठवणी आल्या तर त्या बेधडक येऊ द्यात. विस्मृती ही सहजवृत्ती होईतो हा मानसिक छळ होत राहणार हे गृहीत धरून शांत राहा. आपण प्रेमात हवं ते दान मिळवू शकलो नाही हा गुन्हा होऊ शकत नाही. स्वतःला गुन्हेगार समजलं नाही म्हणजे शांती मिळवणं कठीण जात नाही. जनतेने गळे कापून सुखात नांदणारे राज्यकर्ते आठवा. आपण गुन्हेगार नाही हे ठामपणे मानल्याशिवाय ते मिळालेल्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकणार नाही. तसं शांत व्हायला तुम्हाला जमलं तर आत्मघाताचा विचारही तुम्हाला शिवणार नाही. आजचं दुःखही तुला आणखीन काही वर्षांनी असंच गोजिरं वाटेल. थांब, तुझं आजचं दुःख मला कमी दर्जाचं ठरवायचं नाही. न मावणारं दुःख नेहमी जीव घेणं असतं. कारण तुमचा जीवच तेव्हा दुःखापेक्षा लहान झालेला असतो. तेव्हा माणसाने नेहमी दुःखापेक्षा मोठं व्हायचं ध्येय ठेवावं. दुःख मावल्यावर भांड्यावर वर रिकामी जागा राहील इतकं मोठं व्हावं. झोप हवी असताना ती आली नाही की माणूस जसा कातावल्यासारखा होतो तशी तिची अवस्था झाली होती. आपण बेदम दमलो की आपल्याला गाढ झोप लागेल यासारखे अंदाजही चुकतात. या अनुभवातून ती गेली होती. माणसाच्या शरीराला विश्रांती हवी असतानाही ती त्याला मिळू न देणारी एक कोणती तरी शक्ती असते. निव्वळ थकलेलं शरीर स्वतः स्वावलंबनाने झोपही घेऊ शकत नाही. तिथेही एक अज्ञात दाता असतो. मन विषण्ण झालं ते मिलिटरी ऑफिसरचे क्वार्टर्स पाहून. हाऊसिंग बोर्डाने कुठेही बांधलेल्या इमारती आणि मिलिटरीच्या अधिकाऱ्यांचे बंगले यात काही तफावत नव्हती. नव्या बंगल्यांचे दरवाजे नीट लागत नव्हते. खिडक्या गुण्यागोविंदाने मिटत नव्हत्या. गिझर चालत नव्हते. ठिकठिकाणाच्या स्लॅब्स गळत होत्या. सगळ्या देशातल्या नागरिकांची घरं आणि डोक्यावरची छप्पर सुरक्षित राहावीत म्हणून प्राण देणाऱ्या सैनिकांनाही हा देश न गळणारी घरं देऊ शकत नाही. 4 मुरदाड समाजकंटक कंत्राटदारांना हे राज्यकर्ते विकले गेले आहेत का? पैसा खाण्याची कमाल मर्यादा इथवर जाऊन थांबावी. जवानांनी आपले प्राण धोक्यात घालायचे ते या असल्या नमखराम कंत्राटदारांसाठी. या देशासाठी त्यांना बलिदान तरी का करावं असं वाटावं. अनंताने मनापासून शेक हँड केला. कृती साधी असते, नेहमीची असते, काही सेकंदाची असते, पण त्यातही संजीवनी आणता येते. काही माणसं शेक हँडही भरभरून करीत नाहीत. आपल्या हाताला कुष्ठरोग झाला की काय अशी क्षणभर आपल्याला शंका यावी इतकं ते हस्तांदोलन निर्जीव, सुटकी, कोरडं असतं. या उलट सर्वांगाने आलिंगन दिल्याची उत्कटता निव्वळ हातात हात घेऊन प्रकट करता येते. नमस्कार लिहावा की आशीर्वाद हा तुम्हाला संभ्रम पडला. मैत्रीचे धागे जास्त जवळ आले विना घट्ट व्हायला लागले की जास्त संभ्रम वाढतात. द्वैत म्हटलं की समोर निराळं अस्तित्व आलं. निराळ्या अस्तित्वापाठोपाठ अवलोकन आलं. त्यापाठोपाठ तरतम भाव, छायाप्रकाश, स्पष्ट अस्पष्ट थोडक्यात द्वैताच्या सर्व मर्यादा समोर टाकतात आणि मग अर्थ लावण्याचा खटाटोप सुरू होतो. अर्थ लावणं ही मुळातच एक स्वतःचा रंग धारण करणारी वस्तू आहे.
म्हणूनच प्रत्येक वस्तूचा रंग निरनिराळा होऊ शकतो. रंग आला रे आला की पक्ष आला. लागोपाठ राजकारण म्हटलं की तुकडेच तुकडे. आणि त्यातला खरा विनोद कुठे आहे? तर हे सगळे पुन्हा भाषा करतात ती एकत्वाची, अद्वैताची. पण जिथं खरं अद्वैत आहे तिथं संभ्रम कसला? तर तिथं संभ्रम मी आणि तू ह्यातला. लहान कोण, मोठा कोण, नमस्कार की आशीर्वाद. अशी कल्पना करा, सकाळी आरामात 7 वाजता उठायचं, चहा, दाढी, आंघोळ 8 वाजेपर्यंत. नंतर 15 मिनटं चक्क टिवल्या बावल्या. 9:30 वाजता साधारणपणे तुम्ही घर सोडत असाल तर सकाळी 1.25 तास वेळ उरतो. संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत घर, 7 वाजेपर्यंत टिवल्या बावल्या. रात्री 9:30ला जेवण असेल तर 2 तास मिळतात. 9 ते 9:30 जेवण, पुन्हा 10 वाजेपर्यंत अर्धा तास उरतो. 10 वाजता जनगणमन, रोज 3.25 तास मिळतात. त्या वेळेचा आपण काय काय उपयोग करतो? कुणाला 3 तास रिकामे मिळतील, कुणाला 2, कुणाला 2.5. पण याचा आपण काय करतो? 3.25 तासांप्रमाणे वर्षात 57 दिवस होतात. एका वर्षात आपण 2 महिने वाया घालवतो. मग उभ्या आयुष्यात असे वेस्टेज किती होईल? कॉलेजचा कोर्स होईल म्हणूनच वेळ मिळत नाही म्हणणाऱ्या माणसांवर माझा विश्वास नाही. येणारे विचार सोडून देण्याची तिला आता सवय झाली होती. एका खिडकीतून पाखराने यावं आणि खोलीत क्षण थांबवून दुसऱ्या खिडकीतून निघून जावं, तसा कोणताही विचार. पुढच्या क्षणी खोली रिकामी, खिडक्या बंद करू नको असणाऱ्या पाखरांना कोंडायची सवय कधीच गेलेली. खूप लहानपणी वारंवार छळणाऱ्या एका पाखराला तिने असंच कोंडून टाकलं होतं. हातात टॉवेल घेऊन ती त्या पाखराच्या बरोबरीने खोलीभर पळत होती. पाखरू सिलिंगपाशी, ती जमिनीवर. पाखराला क्षणभर बसू द्यायचं नाही हा तिचा निर्धार. खोलीतल्या खोलीत उडून जेवढं पाखरू दमलं तेवढीच तीही थकली. शेवटी फिरणाऱ्या सिलिंग फॅनच्या तडाख्याने ते पाखरू एका कोपऱ्यात भिरकावलं गेलं. नंतर सोनालीच्या लक्षात आलं की जिवंत पाखराच्या आठवणीपेक्षा मेलेल्या पाखराच्या आठवणी जास्त जिवंत असतात. आणि एक पाखरू मेलं तरीही पाखरं राहतातच. त्यांचा थवा यायचा की येतोच. त्यापेक्षा खिडक्या उघड्या ठेवायच्या. काही माणसं जन्माला येताना सुखी माणसाचा वॉश अँड वेअरचा सदरा घालून येतात. वॉश अँड वेअर असं म्हणायचं, पण या थोर लोकांना वॉशिंगची पण गरज पडणार नाही असे यांचे योग. किंवा तशी गरज पडलीच तर लॉन्ड्रीचं दुकान यांच्या इमारतीत तळमजल्यावर असतं. वरच्या मजल्यावरून नुसत्या टाळ्या वाजवल्या तरी या महाभागांना एकदम तव्यावरची पोळी म्हणतात त्याप्रमाणे गरम गरम कपडा घरपोच मिळतो. ह्यांचा वाणी घरपोच सामानात साध्या दळलेल्या मिठाच्या ऐवजी चुकूनही खडे मीठ पाठवणार नाही. या सुखी माणसांना मिठाला जागणारा फक्त वाणीच भेटतो असं नाही, तर खुर्च्यांना वेध बसवून देणारीही, दिलेल्या तिथीवर काम करून देणारा भेटतो. पावसाळ्यात यांची घरं नेमकी पलंग ठेवला होता तिथं गळत नाहीत. घराला नवीन रंग दिल्यावर भिंतीला टेकून डोक्याच्या तेलाच्या भिंतीवर नकाशे उठवणारे पाहुणे ह्या सुखी माणसाच्या घरी येत नाहीत. डबेवाल्याकडून ह्या मंडळींचा डबा कधी बदलून दुसऱ्या पत्त्यावर जात नाही. सुखी माणसांची मुलं नाकात चिंचोका अडकवून घेत नाहीत. इतकंच नव्हे तर त्यांना दातांचाही त्रास होत नाही. या माणसांची बुश शर्टची बटणं जशी संपावर जात नाही त्याचप्रमाणे घाईत असताना चपलेचा अंगठाही अचानक हाफ डे कॅज्युअल घेत नाही. या पुण्यवंतांना चष्म्याचा नंबर पहिल्याच फटक्यात अचूक देणारा चष्मेवाला भेटतो. ह्या आसामी जर कधी सिनेमाला गेल्या तर उंच मानेचा माणूस यांच्याच खुर्चीसमोर येत नाही. इतकेच नव्हे तर मध्यांतरात यांनी जर शेंगदाणे घेतले तर त्यातला शेवटचा दाणा खवट निघत नाही. रेल्वे स्टेशन या मंडळींच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असतं तर बस स्टॉप कुजबुजण्याच्या अंतरावर असतो. या महाभागांच्या घराजवळ नुसतीच इंडियन एअरलाईनची बस थांबते असं नाही, तर पोस्टाची मोबाईल बस योजना भारत सरकारने ह्या जमातीसाठी सुरू केली असावी अशी शंका येते. सुखी माणसांची सासूरवाडी यवतमाळसारख्या लांबच्या गावी असते, पण बायकोचा मामाच असिस्टंट स्टेशन मास्तर असतो, त्यामुळे तिकीट घरपोच. एखाद्या व्यक्तीला काळ्याने हिरावून नेलं की माणूस रडतो. स्वतःची प्रचंड फसवणूक झाली की त्या दुःखाची जात वेगळी. जीवाभावाच्या माणसाचा अधपात कशामुळे होणार आहे याची त्याला वेळोवेळी पूर्वसूचना देऊनही त्याच्या टाळक्यात प्रकाश पडला नाही की असेच आर्थिक अश्रू वाहतात. कारण काहीही असो, कधी कधी शुद्ध वात्सल्यापोटी पाण्याचे लोट पापण्यांच्या काठांना भीक घालीत नाहीत,
तरीही चित्राली लक्षात येते, अश्रूंची टिंगल जन्मदात्री आईसुद्धा करते. मूळ जगण्याचं प्रयोजन शोधायला हवं, आयुष्य आहे तोपर्यंत जगायला हवं असं तर प्रत्येकजण म्हणतो, आणि तरी देखील जगण्याचं प्रयोजन शोधण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न दिसतो. सामान्यातली सामान्य माणसं ही मुलाचं शिक्षण होऊ दे, मग नोकरीत, टाळक्यावर आता 4 अक्षता पडू देत आणि शेवटी नातवाचं तोंड पाहू दे, ह्यासारखी चाकोरीबद्ध अटळ प्रयोजन आणि प्रलोभनं शोधत असतात. चाकोरी सतत कोरी ठेवायचा प्रयत्न करतात. या माणसांची काहीच चूक नाही. मुलाबाळांनी भरलेला संसार हा ज्या प्रवासाचा प्रारंभ आणि शेवट आहे, त्याचा स्वीकार केल्यावर वेगळं आयुष्य वाटायला कसं यावं. त्यातही 70 ते 80% लोकांना प्रयोजन शोधण्याची गरजच वाटत नाही. सर्वायवल फॉर एक्झिस्टन्स यातच त्यांची इतकी शक्ती खर्च होत असावी की जरा मान उंच करून दृष्टी पडल्या न्यावी, काही वेगळ्या दिशेचा शोध घ्यावा याची त्यांना भूक नसते, जाणीव नसते. अपुऱ्या जागेत फळीवरचा छोटासा देव्हारा त्यांना आधारासाठी गोडतो आणि वर्षाकाठी सत्यनारायणाची पूजा उरलेल्या ॲरियर्ससाठी बास होतो. सर्व विपरीत घटनांची उत्तर प्रारब्ध या शब्दात त्यांना मिळतात. ही तमाम जनता सुखी, पण ह्या पलीकडे थोडी जास्त जिज्ञासा जागी झाली. आयुष्याचा अर्थ शोधण्याची धडपड सुरू झाली की न संपणारी प्रश्नमाला सुरू. रामाला दूर नेण्यापुरता सुवर्णमृगाचा जन्म, सीतेला काय कमी होतं. संपूर्ण आयुष्य गहाण टाकायला लावणारा मोहाचा क्षण एवढासाच असतो. रविवारचा दिवस, आज ऑफिस बंद. गप्पा मारायला शेजारी जावं तर रविवारी त्यांच्याकडे व्हिडिओचा धुमाकूळ असतो. संबंध दिवसभर पटेल फॅमिली मोठमोठ्या आवाजात बोलत असते आणि तेही एकदम दोघं बोलायला लागतात. अख्खा रविवार चढणं आणि व्हिडिओ लावून लोळून काढणं. गाई म्हशी जसे एकामागून एक कळबा खात राहतात, त्याप्रमाणे माणसं दिवसभर एकामागून एक चित्रपट कसे बघू शकतात. स्थितप्रज्ञांची एक वेगळी जमात तयार होत आहे का? खोटी मंगळसूत्र आणि काही अन्य खोटे दागिने प्रवासापुरते वापरणाऱ्या भगिनी असतील. नाही असं नाही, पण त्यांचं प्रमाण किती? खोटे दागिने वापरले ह्याच कारणास्तव 1-2 भगिनींना गुंडांनी ठोकून काढल्याच्या वार्ताही कानावर आल्या होत्या. हे सगळं पाहिलं ऐकलं की वाटतं न सुटणारं व्यसन, भले ते मग दारूचं असो वा नटण्या मुरडण्याचं असो, ते सगळंच घातक. उपाययोजना व्हायला हवी ती वृत्तीवरची. शाळा, कॉलेज, वनिता भगिनी मंडळ ह्या प्रत्येक स्तरावर प्रत्येक माध्यमातून विचारसरणीवरचे वेगळे संस्कार व्हायला हवेत. बुद्धिमत्ता, विद्वत्ता, एखादी निसर्गदत्त कला, कोणत्याही विषयातलं प्रावीण्य आणि जन्माला घालतानाचं विधात्याने जेवढं सौंदर्य दिलं असेल त्याची जाणीव, हेच अलंकार वाटायला हवेत. संसारासाठी द्रव्यार्जन करता यावं, परिस्थितीला यशस्वीपणे सामोरं जाता यावं म्हणून आर्थिक भार उचलणारी स्त्री हाच एक चालता बोलता मौल्यवान दागिना आहे. अशी अस्मिता स्त्रीवर्गात जागी होईल का? तशी जाणीव आणि जाग यावी याचं शिक्षण कुठं दिलं जाईल का? ती आपण होऊन त्याच्याजवळ गेली, तिच्या कमरेभोवती मिठी घालीत त्याने तिची हनुवटी वर गेली आणि तिचं चुंबन घेतलं. तिच्या अपेक्षेप्रमाणे तो स्पर्श होता. ओठातल्या ओठात ती फुटफुटली. हाऊ क्लीन. आपण कटाक्षाने पान, सुपारी, सिगारेटपासून लांब राहिलो. त्या संयमाचा केवळ 2 उत्कट शब्दात गौरव झाला असं त्याला वाटलं. अनेक वर्ष आपण ह्या सगळ्या सवयींपासून स्वतःलाच वाचवलं असं नाही, तर सर्वस्व द्यायला आलेल्या एका अभिरुची संपन्न स्त्रीचाही गौरव केला. तिलाही वाचवलं. किती पुरुषांना हे असलं समाधान मिळतं? प्रसिद्धी हा प्रकारच तसा फसवा. स्वतःच्या मर्यादांची जाणीव ज्याची त्याला व इतरांना होण्याच्या आत सामान्य ठरण्याचं भाग्य काहींना लाभतं. काहींचं असामान्यत्व आणि युगप्रवर्तकता हा म्हणता ओसरते. काहींची आरडाओरड करून सतत टिकवली जाते, तर काहींची कधीच मान्य केली जात नाही. हे चमत्कार फक्त टीकाकारांच्या जगतातच घडू शकतात, वाचकांच्या नव्हे. खरं तर लेखनाच्या काय किंवा कोणत्याही कलाविष्काराच्या काय ज्या मर्यादा प्रारंभीच्या काळात गौरवाच्या ठरतात, त्याच कालांतराने त्याला मारक ठरतात. तो मधला काळ म्हणजे लौकिक. ठराविक आकाराचं काही काळ कौतुक, पुढे ठराविक आकार हेच त्या निर्मितीचं बंधन. माणसाला फक्त एकच मित्र असतो. तो निघून गेल्यावर आपण वळून पाहतो आणि येणाऱ्या मित्राची ज्याची गॅरंटी नाही त्याची वाट पाहतो. तो मित्र आला की तिकडे त्याचं लक्ष नसतं. तोही मित्र जातो तेव्हा वळून पाहणं सुरू होतं. गेलेल्याबद्दल पश्चाताप आणि येणाऱ्याची प्रतीक्षा आणि जिज्ञासा. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य ह्याचं हे काव्यमय विश्लेषण. वर्तमान सांभाळला त्याने आयुष्य जिंकलं. त्याच्या शब्दकोशात पश्चाताप शब्दाला जागा नाही, पण माझ्यासहित सगळे उद्या ह्या शब्दात गुंतलेले.
उद्या ह्या एका शब्दाने आणि त्याच्या जिज्ञासाने पत्रिका आणि कुंडली ह्या 2 मुलींना आणि 12 ग्रहांना जन्म दिला. हे 12 ग्रह एका जागी शांत बसत नाहीत, स्वतः भ्रमण करतात आणि माणसांची फरफट. पुढच्या क्षणी काय घडणार आहे हे माणसाला कळावं, ही जर नियतीची इच्छा नाही तर आपण त्यात डोकावण्याचा प्रयत्न तरी का करावा? जे मिळेल ते स्वीकारण्याची वृत्ती असलेली व्यक्ती कुणालाही पत्रिका दाखवत नाही. समाज इतका विशाल आहे, लोकसंख्या इतकी अफाट आहे की साधारण चांगलं लिहू शकणारा लेखक, वाचक रसिकांच्या अभावापायी उपेक्षित किंवा स्टॅरवर राहिलेला असा होणार नाही. जीवन नाना अंगाने फुलत आहे. जग दिवसेंदिवस अधिक देखणं आकर्षक होत चाललं आहे. नवी क्षितिज, शोध, दृष्टिकोन सगळं झपाट्याने बदलणार आहे. त्या प्रमाणात जीवनाचे पडसाद साहित्यात उमटवणं अपरिहार्य आहे. आज आपण जुन्या पद्धतीने जगत नाही, जुन्या संकेतांना मानत नाही. धर्म, रूढी, आचारविचाराबाबतचे आपले विचार नित्य बदलत आहोत. चांगलं आणि वाईट या संदर्भातलं हे विधान नव्हे, काहीतरी नित्य बदलत आहे एवढंच मला जाणवतंय. वाङ्मयी भाषेसकट पूर्वीचं राहिलेलं नाही, प्रकटीकरणाचं तंत्र बदललेलं आहे. या सर्व अफाट वेगात माझंही स्टेशन ठरलेलं आहे. आज इथं काही गाड्या थांबतात, क्वचित एखादी गाडी इथूनच सुटते. पुढच्या काळात आमच्या स्टेशनचं नाव फक्त समय सारणीत आढळेल आणि ते अपरिहार्य आहे. ह्यात खेद वा वैताग काही नाही. वर्तमान काळाचाच केवळ विचार करायचा असेल तर माझाही एक वाचक वर्ग आहे, जो नुसता वाचक नाही, तो त्याच वेळेला टीकाकार